हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर काय इकडं बघा, दिसले असते साहेब उभं आहेत. आमची मका आहे. आता आम्ही आलतो आज अहिल्यानगरवरून आम्ही आमच्या गावी आलेलो होतो, कारण की आज येणार आहेत आमच्या सासूबाई. त्या म्हणजे पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेलेल्या ते येणार आहेत. तर म्हणलं चला, आणि आम्ही छोटंसं ना त्यांचं वेलकम पण करणार आहोत. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ खूप छान आहे. तर व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, अजिबात विसरू नका. तर चला, मी तुम्हाला ना आता आमची मका दाखवते कशी आणि झिमझिम झिमझिम पाऊस पण येतो थोडा. थांबा. तर हे बघा, ही आहे आमची मक्का. कशी तण खूप झाले का, चालू याचं फवारा मारायचा आहे आता मला उद्याच्याला याच्यावर. काय म्हणलात? हां हां का, कसं आहे काळ्या मातीची पावर. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला बघा, मिस्टर कसे खालच्या रानात पुढं 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 पळत येत. दिसतात का? हे बघा, तिथं व्हाईट व्हाईट आहे ना, तिथं आपलं चाललं आहे गरीब माणूस मागून हळूहळू हळूहळू. चला जाऊ आपण पण. तर आत्ता चालवत आम्ही शेतातून घरी आलो. नंतर मी आणि दीदीने छान छान अशी रांगोळी वगैरे काढली. पण काय करणार, कितीतरी वेळा रांगोळ काढायची, पावसाचा रांगोळ काढायची, पावसाचा असं बरेचदा झालं. आणि तर चला म्हणलं आता छान असं रांगोळ वगैरे काढून घेऊ. बाकीचंही काम आवरायचं होतं. म्हणलं चला बाकीचंही आवरून घेऊ तोपर्यंत आपण सगळे. आणि हे आमचे 2 कार्टून इतके आम्हाला त्रास देत होते ना, विचारूच नका त्यांचं तर तुम्ही. आणि तर हे बघा, इकडे ना त्यांना ते पाय धुण्यासाठी पाट वगैरे मांडला होता. तर इकडं सासूबाईच्या अगोदर आहे ना मला माझ्या कार्टूनचंच वेलकम करावं लागणार होतं, कारण की त्यांचं चाललं होतं कशात येते आणि कसं मी दाखवू का, असं करू का तसं करू का, ते सांगत होते. आणि अजून एक हा व्हिडिओ आहे ना थोडासा लेट पोस्ट होणार आहे माझ्याकडून काही कारणामुळं. तर जरा समजून घ्या. तर चला, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, खूप छान हा व्हिडिओ आहे. तर आमचे कार्टून. तर एवढं छान छान वगैरे रांगोळी काढली, लगेच पावसाचा धो चालू झाला पाऊस. काय करणार, पण असं झिमझिम पावसाने असं परेशानी झाली ना, आमची खूप परेशानी झालेली होती. तर चला व्हिडिओ पुढे. तर फायनली आमच्या सासूबाई आल्या. ज्या वारीमध्ये पंढरीच्या वारीमध्ये गेलेल्या होत्या त्या पायी त्या आल्या आणि आम्ही त्यांचं वेलकम छान असं केलं. आणि खरंच एक पायी जाणारा माणूस सांगू शकतो त्याचे काय हाल होते काय नाही. पण आपण म्हणतो ना, देव असतो, ज्यामुळे ते सगळं देवाच्या भरोशावरच असते. तर इतके पाय चालूनही तरी त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ती आहेच. कुठंही म्हणजे असं माणूस थोडंसं जरी चालत गेलं तरी किती कंटाळा आल्यागत होतं, पण ते खूप आनंदी होते. त्यानंतर आम्ही त्यांचं वेलकम छान प्रकारे केलं, आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीने वेलकम केलं. आणि खरंच मी खूप भाग्यवान समजते, कारण मला अशी फॅमिली भेटली की जे मला सपोर्ट करते हर गोष्टीमध्ये. आणि नंतर मी, माझे मिस्टर आणि माझे 2 कार्टून यांनी आम्ही सासूबाईंचे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करून घेतलं. आणि हे कार्टून आमचे मध्ये करत होते. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मुलीला असं ओवाळायला त्याला खूप आवडतं, त्याच्यामुळं ती ना काही करूनच देत नव्हती. आणि मी नंतर त्यांचे पाय पुसून घेतले. नंतर बाकी सगळ्यांनीच ओवाळून घेतलं.
तर पहा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं मुलांचं चाललं होतं काय आणलं तू, काय आणलं ताई तू, काय आणलं, हे आणलं त्या म्हणजे त्यांचं आल्या तिकडून त्या गाडीमधून उतरले की चालू झालं तर त्यांचं काय आणलं काय नाही. तर पहा हे आमचे पिल्लं कसे त्यांचं दर्शन घेत होते. इकडं प्रिशाचं चाललं होतं वळायचं त्याचं. आणि छोटंसंच असं वेलकम आहे आपलं. तर नक्की सांगा कसं वाटतं कसं नाही. तर हे बघा आमचं कार्टून कसं हे करत होतं, ह्याला गंध वगैरे लावित होती. तर हे त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच त्यांना ना ओवाळून घेतलं. आणि त्यांना यायला तर खूप उशीर झालेला होता. आणि कसं एक तर त्या पावसाने खूप परेशानी केलेली होती आमची अगोदरच. आणि तुम्हाला आहे ना आम्ही काही फोटो पण काढले, ते फोटो पण पुढं टाकते. आम्ही कोण कोण होतो कसं केलं म्हणजे माझी फॅमिलीतले मेंबर तुम्हाला दाखवते. तर नंतर मी ओवाळ्याच्या नंतर माझ्या बहिणीने ओवाळून घेतलं माझ्या सासूबाईंना. आणि इकडं चालू होतं एक कॅमेरा एक म्हणायचं इकडं बघ, एक म्हणायचं इकडं बघ. या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई, जे की माझ्या सासूबाईच्या मोठ्या जाऊबाई आपण म्हणतो त्या होत्या. त्यांनी ओवाळून घेतलं. आणि ही माझी चुलत जावायची मुलगी आहे. जेणेकरीपासून ती ज्या वेळेस छोटी होती तेव्हापासूनही माझ्या सासऱ्यांना त्यांना खूप जीव लावतात. त्याच्यामुळे त्यांना ना असं एक ओढ लागलेली होती कधी येतात कधी नाही. आणि ती पण खूप अशी हेल्प करू लागली होती आम्हाला, रांगोळी वगैरे काढू पण लागली होती. आणि बघ माझं कार्टून परत आलं तर दर्शन घ्यायसाठी. किती वेळा पडू म्हणून होतं, किती वेळा पडू. तर बघा माझे पिल्लं कसे पाया पडतात. खरंच खूप पिल्लं आहेत, हुशार आहेत बरं का माझे. करतात थोडेफार, देतात त्रास, पण चला ठीक आहे अजून लहानच आहेत. त्यानंतर सगळं आवरलं आमचं, म्हणजे आम्ही बसलो होतो. इकडं सासूबाईंनी असं आम्हाला कुठं बांगड्या, असं प्रिशूला कंबर बेल्ट, अशा काही गोष्टी आणलेल्या होत्या, मुलांना गाड्या ते. आणि इकडं चाललं होतं दीदीची त्यांची मस्ती चालली होती. थोडं व्हिडिओ हे केल्यामुळं म्हणजे तिच्या हातात कॅमेरा होता ना, मग ते डोकायला लागले, त्यांनी कॅमेरा खाली घातला, त्याच्यामुळे त्यांची थोडीफार मस्ती चाललेली होती. आणि इकडं असं प्रसाद वगैरे दिलता आम्हाला ताईने खायला. आणि पण तिला सोमवार असल्यामुळं दीदीने तर हे पहा हे आहेत माझे सासरे आणि सासूबाई. तर आम्ही सगळ्यांचे फोटो वगैरे काढून घेतले होते. पण माझे दीरांना यायला उशीर होणार होता, ते अहिल्यानगरमध्ये होते. तिथून त्यांना यायला खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळं त्यांचा फोटो नाही आहे माझ्याकडं. तर चला चालते, पण ते पण आलते संध्याकाळी. तर चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये का. तोपर्यंत बाय बाय.